नमस्कार मित्रांनो, ऑन व्हील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ग्रीसमधलं मेटिओरा हे एक प्राचीन ठिकाण पाहणार आहोत। ख्रिस्ताच्या नंतर 5व्या-6व्या शतकात मिशनरीज तिथे आले होते आणि त्यांनी उंच दगडांवर मॉनेस्ट्रीज बांधल्या आणि तिथून त्यांनी त्या मिशनरीजनी धर्मांतरण करायला ग्रीसमध्ये सुरुवात केली। आपल्याला तिथे मॉनेस्ट्रीज पाहायला सगळ्या विदेशातून खूप पर्यटक येतात, प्रचंड गर्दी असते। आपल्याला जर टूर घ्यायचा असेल तर अथेन्सहून आपल्याला टूर घेऊन मेटिओरा हे ठिकाण पाहता येतं। आणि उंच डोंगर आणि ते पूर्ण कातळावर असलेलं त्यांची ते आश्रम किंवा मॉनेस्ट्रीज आणि निसर्गाची सगळी किमया पाहून आपण पण थक्क होतो। खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे। तर चला पाहूया मेटिओरा। पण त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। हा कॅफेटेरियाचा एंट्रन्स आहे आणि हे जी आहे मेटिओरा, विजिट मेटिओरा ही बस आहे। हे सगळ्या बसेस मेटिओराला चाललेल्या आहेत। तिथे एक मॉनेस्ट्री आहे। आता मॉनेस्ट्री म्हणजे आपल्याला बुद्धिस्ट वाटतं, पण बुद्धिस्ट नाही, ख्रिश्चन मॉनेस्ट्री। म्हणजे इकडे स्पेन, पोर्तुगाल आणि ग्रीसमध्ये ते मॉनेस्ट्री पण म्हणतात। म्हणजे मॉनेस्ट्री म्हणजे ते आधी शिकवायचे, आता नाही आहे ते, पण काही शिक्षण द्यायचे, म्हणजे धार्मिक शिक्षण आपण म्हणतो ना, तर तसं। तर ती मॉनेस्ट्री आहे आणि हा रस्ता, ह्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे। मध्ये थांबली थोडी अर्ध्या तासासाठी गाडी। खूप डोंगर आहेत, डोंगर। डेल्फीला जाताना सुद्धा असेच खूप डोंगर लागले। डेल्फीचा रस्ता आणि हा रस्ता जवळपास सारखा आहे। अर्ध्यातून पुढे जावं लागतं। एका बाजूला डेल्फीला वळतो आणि मग सरळ पुढे निघून जातो। मेटिओराला जास्त वेळ लागतो। आम्ही आता कालाम्बाकाला आहे। खूप लांबचा प्रवास करून आलो। असे मोठे मोठे डोंगराचे पूर्ण दगड आहे, हा सुळके आहेत। आणि इथे जर दिसत असेल ना तर तुम्हाला, इथे ती मॉनेस्ट्री आहे एका दगडावर। ती मॉनेस्ट्री पाहण्यासाठी आम्ही चाललो। 3 मॉनेस्ट्रीज आहेत त्या, आणि प्रत्येक मॉनेस्ट्रीला 5 युरो एंट्रन्स फी आहे। मला 3 युरो सांगितलं होतं, पण हे 5 युरो आहे। ही आता माझ्यासमोर जी आहे ना, ही एक दुसरी मॉनेस्ट्री आहे। म्हणजे ही कशी दगडांवर आहे हे तुम्हाला दिसेल। हे पहा, खाली खोल खाई आहे। इथे मॉनेस्ट्री आहे आणि तिथे जायला त्यात इथून रस्ता आहे। ह्या बाजूला भरपूर गर्दी आहे। मेटिओरा आहे हे ठिकाण आहे। हे मॉनेस्ट्री म्हणजे ही ख्रिश्चन मॉनेस्ट्री आहे। तर 10व्या शतकात तिथे मॉनेस्ट्रीज लोकांनी बनवल्या, केव्ज बनवल्या आणि तिथे मंक्स म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू आणि त्यांचे शिष्य काय आहे ते येऊन राहिले असं आम्हाला सांगितलं। आता मी जी मॉनेस्ट्री आहे, आम्ही पण असेच खूप मी वर चढून आले आणि ही ती मॉनेस्ट्री आहे। त्या मॉनेस्ट्रीचे फोटो मी काढले। त्यांचं ओल्ड किचन कसं होतं, दारू पिण्याचे म्हणजे दारू साठवण्याचे ड्रम्स, बाटल्या तयार करण्याचे साधनं वगैरे सगळ्या गोष्टी। आणि ही जे खाली आहे ही कलाम्बका सिटी किंवा गाव आहे। या गावाच्या तिथून आम्ही आलो आहे मेटिओराला। तुम्ही इथे राहू शकता आणि तिथून तुम्ही एखादा टूर बुक करू शकता, किंवा तिथून अथेन्सहून टूर बुक करायचा की इथे राहायचं आणि पाहायचं, म्हणजे स्टे करून पाहणं, किंवा डायरेक्ट फक्त पाहायचं आणि परत जायचं, असे सुद्धा तुम्ही करू शकता अथेन्सहून। अथेन्सहून साधारण
आम्ही 8 वाजता बसलो. 8 आणि 4-5 तासांचा रस्ता आहे इथे येण्यासाठी. ही मोठी मॉनेस्ट्री आहे जी आम्ही पाहिली आता कलंबकाहून मेटिओराला. ह्या मेटिओरा आहे आणि ही आता आम्ही पाहणार आहोत ही छोटी मॉनेस्ट्री. ह्या किती सुंदर व्ह्यू दिसतो. आणि ही एक बस इथे थांबली आहे, म्हणजे त्यांनी थांबवली आहे आणि सगळेजण फोटो काढतात. खूपच सुंदर दिसतो इथून व्ह्यू. एक दगड आहे मोठा रॉक आणि त्याच्यावर बनवलेलं आहे. ही पण आणि ही पण. ही सर्वात मोठी आहे. किती वेगळी वेगळी दगड आहे. समोरचा पण दगड किती वेगळा आहे. खूपच सुंदर आहे. व्हॅली खूपच सुंदर व्हॅली. या रस्त्याने आलो आणि त्याची छोटी मॉनेस्ट्री आहे. आत्ता छोटी मॉनेस्ट्री नंबर 2 ही मोठी आहे आणि त्याच्या तिथे मी उभी. ही एक छोटी ही पाहिली. आता आम्ही हे पाहण्यासाठी चाललो होतो. जी लांबून दिसते ना ती ही वुडन बाल्कनी जी आहे तिला ते खूप दाखवतात. त्या मोठ्या मॉनेस्ट्रीच्या तिथे पण वुडन बाल्कनी होती. आम्ही तिथे वरपर्यंत गेलो होतो. तिथे एक जो माणूस उभा दिसतोय ना तिथून, आणि तिथून खाली आलो आम्ही. इतका सुंदर रस्ता आहे खाली येण्याचा पण खूपच सुंदर. तर मध्ये जायचं आहे. एका व्ह्यू पॉईंटवर आम्ही थांबलो आहे. एकूण 5 मॉनेस्ट्रीज आहेत. तिथे 1, 2, 3 आणि 4 दिसतात आणि माझ्या मागच्या बाजूला एक आहे. एक अतिशय सुंदर व्ह्यू दिसतो इथे म्हणून थांबलेले आहेत. गर्दी खूप आहे पण बऱ्याच बसेस आहेत. या बाजूला एक मॉनेस्ट्री आहे. सगळ्या ज्या त्या मोठ्या दगडावर आहेत आणि सगळीकडे असे बाकीच्या काही ठिकाणी दगड, दरी, झाडं. खूपच सुंदर एकदम व्ह्यू आहे. हा मेटिओराचा शेवटचा आमचा टप्पा आहे. इथून पुढे आता आम्ही रोडने निघणार. अतिशय सुंदर आहेत अगदी दगड. एवढे मोठे मोठे आहेत. Первые монахи, Хермит, отшельники, пришли сюда 10 000 лет назад. Икрай к Манас. В 10 веке. 10 000. Ну что это было? 10 лет назад, да?